चला पाचवा प्रश्न घ्या. आता यामध्ये आपल्याला करायचा जल्लोष. आपल्याला कॉम्पेंडंट किंवा डिव्हिडंड करायला एक गट समान पाहिजे, पण इथे एक गट समान आहे का यात जरा सांगा मला. बघा सर चेक करा कोण सांगते बघा. 4x1 ब्रॅकेट स्क्वेअर 2x+3 ब्रॅकेट स्क्वेअर आहे का गट समान सांगा यात. नाही, मग हा गट समान होऊ शकतोय. चला हा कुणाचा ब्रॅकेट हे केलेला आहे, फोडलेला आहे. तर 4x वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग आहे 2x चा, आणि 9 कुणाचा वर्ग आहे 3 चा, म्हणजे हा ह्याचा विस्तार आहे तो. आता कसा विस्तार केला असेल सांगा. असा बघा, पहिल्या पदाचा वर्ग माहिती आहे ना आपल्याला. पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. पहिल्या पदाचा वर्ग काय आला 4x वर्ग, 3 2 6 6 2 12 12x आणि 3 चा वर्ग काय आला 9. हा विस्तार कुठल्या फॉर्म्युलानुसार केला. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर यानुसार. ह्याचा वर्ग आणि ह्या दोघांचा गुणाकार करून काय केलं दुप्पट करायचे होते. त्याचा येतो म्हणून मी डायरेक्ट इथे हे घेतलेलं आहे. तर आता पुढं 61 अपॉन काय आलं 36. 61 अपॉन काय आलं 36. बंद कर. त्यानंतर काय करायचं आपल्याला सांगा. त्यानंतर काय करायचं 61 अपॉन 36. तर आता ह्यामध्ये हे जे आहे की नाही ह्याचं परत काय येणार, काय करणार आपण कॉम्पेंडंट आणि काय करणार डिव्हिडंड. किंवा आपण यामध्ये आहे तसं हा जर मायनस केला, फक्त वियोग जर क्रिया केली तरी पण हा गट काय होतोय आपला कट होतोय आणि छेद आहे तसं राहतोय आपला. फक्त वियोग क्रिया करून बघूया आपण. चला 4x1 ब्रॅकेट काय स्क्वेअर प्लस 2x+3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस काय घेतला आपण 2x+3 ब्रॅकेट आणि छेद आहे तसा ठेवला आपण. छेद काय केला आहे तसा ठेवला. चला इथं फक्त काय करा 61 मायनस 36 अपॉन 36 कोणती क्रिया केली जरा सांगा इथं. डिव्हिडेंडो. कुठली केली डिव्हिडेंडो. वियोग क्रिया केली. अंशामधून छेद वजा केला. काय केलं सांगा अंशामधून छेद काय केला वजा केला. तर आता यामध्ये कट काय होणार जरा सांगा. आता वरच्या मध्ये कट काय होते सेम कुठला आहे हा गट काय झाला यातला कट होते. बघा की इथं प्लस आणि इकडे काय आहे मायनस आहे. मग 61 मधून 36 गेले किती होतात 4x+1 ब्रॅकेट स्क्वेअर इथं आला आणि 2x+3 ब्रॅकेट स्क्वेअर इथं आला तो. तर आता 61 मधून 36 गेले, 11 मधून 6 गेले किती उरले 5 उरले, आणि 5 मधून 3 गेले किती उरले 2 उरले. छेद किती आला 36. 25 कुणाचा वर्ग आहे 5 चा आणि 36 कुणाचा वर्ग आहे 6 चा. वर्गाला वर्ग काय होते कट झाले हे सगळे मेंबर. आलं उत्तर आपलं काय सांगा इथं स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट. इथं 4x+1 आलं, इथं 2x+3 आलं आणि इकडे काय येते 5/6 आलं. वर्गमूळ काढून म्हणायचं काय नाही सांगा टेकिंग स्क्वेअर रूट. इथं लिहायचं टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट वर्गमूळ काढून काय केलं सांगा आपण वर्गमूळ काढलेलं आहे. वर्गमूळ काढून. चला आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. तिरकस गुणाकार करायचा आहे. हा सांग कशाने कशाला गुणायचं. याला किती गुणायचं 6 न आणि याला 5 गुणिले 2x अधिक 3 न गुणायचं. चला आता गुणाकार करा. साइन चौक 24x आणि 6 एके 6 परत 5 दोन्ही 10x अधिक 5 त्रिक 15. चला चिन्ह बघा 10x तिकडे न्यायचा आहे ह्याच्याकडे आणि 6 कुठे इकडे न्यायचा आहे. चला 24x वजा 10x आणि 15 वजा 6. 15 वजा 6 किती आले 9 आले आणि 24 मधून 10 गेले किती उरले सांगा 14x उरले. गुणाकारच काय सांगा भागाकार होणार. x बरोबर 9 छेद किती होणार 14. 9 छेद 14.